नमस्कार, आराध्या लेडीज टेलर मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला एकदम ट्रेंडिंग असलेली स्लीव डिझाइन शिकायची आहे आणि ही आता लग्न सराईमध्ये खूप डिझाइन चालत आहे। ती आपल्याला कशी बनवायची आहे ते आपण आज आपल्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा। आता हा आपला काट आहे, पैठणी साडी नऊवारीवरचे ब्लाउज आहे नवरीसाठी, तर त्याची आपण स्लीव डिझाइन बनवणार आहोत। तर आपली तयार उंची आहे स्लीवची, हे बघा। तर आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा ठेवलंय, म्हणजे 10 इंच आहे। तर आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायची आहे वरच्या पफसाठी आणि आपल्याला खालचा काठ मोजायचा आहे, त्यासाठी किती भरतो तो। हे बघा 4.5 इंचाचा आपला काठ आहे, 4.5 इंच आपला काठ आहे। खाली वरती आपण शिलाई मार्जिन सोडलेली आहे। तर आपल्याला 9 इंचाची तयार पाहिजे स्लीव। 4.5 वरती आपला 4.5 इंच उरतं, त्याच्यामध्ये आपल्याला अजून 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे खाली इथं मार्जिन साठी आणि वरती अर्धा इंच, म्हणजे आपल्याला 5.5 इंच पेपर कटिंग करायची आहे। हे बघा आपण इथं अजून अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आहे त्याच्यामध्ये, कारण याला जे प्लेट घालायचे आहे त्या एकदम व्यवस्थित येतील आणि आपली स्लीव पण खालीवर होणार नाही। त्यासाठी आपल्याला इथं 6 इंच घ्यायचं आहे, म्हणजे आपण टोटल 1.5 इंच एक्स्ट्रा घेतला आहे। नॉर्मल स्लीव आपण कटिंग करून घेतलेली आहे। याआधी मी भरपूर व्हिडिओमध्ये ही स्लीव कशी कटिंग करायची ते दाखवली आहे, त्यासाठी तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघू शकता। ह्या आपण 2 स्लीव कट करून घेतलेल्या आहे, या पुढे जाऊन आपल्याला स्लीव साठी उपयोगात पडणार आहे। तर 2 स्लीवचे पेपर कटिंग करून घेतलेला आहे। आता आपण कपडा किती घ्यायचा आहे ते बघू। हे बघा हे 2 स्लीवचं कापड आहे। या स्लीवला हे थोडंसं कापड जास्त लागतं, कमीत कमी कपड्यामध्ये कशी ही स्लीव बनवायची त्याचाही मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण तुम्हाला कमी कपड्यामध्ये बनवायचा असेल तर तुम्ही तो पण बघू शकता। आता हे कपडा किती घ्यायचा, हे बघा आपण जी पेपर कटिंग केलेली आहे ती पूर्ण अशी बसल असा आपल्याला कपडा घ्यायचा आहे, म्हणजे हा डबल फोल्ड आहे। तर डबल फोल्ड आपल्याला जेवढी स्लीव बसल तेवढा कपडा आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे 2 स्लीव साठी आपल्याला एवढा कपडा आपल्याला घ्यायचा आहे। तुमचं जे पण माप असेल तशी पेपर कटिंग करून घ्यायची आणि डबल फोल्ड करून त्याच्यावर अशी स्लीव टाकून घ्यायची। तेवढा कपडा आपल्याला एका स्लीव साठी लागणार आहे, 2 स्लीव साठी त्याचा डबल कपडा आपल्याला लागणार आहे। आता सेंटर पासून आपल्याला 1.5 इंचाच्या प्लेट्स घ्यायच्या आहे। आता प्लेट तुम्हाला लागल तेवढा, तुम्ही जेवढा एक्स्ट्रा कपडा असेल, आता समजा तुमच्याकडे एक्स्ट्रा कपडा आहे आणि हा स्लीव पेक्षा पण जास्त असेल, इकडं 2 इंच इकडं 2 इंच तरी पण चालेल, जास्त असलं तर जास्त प्लेट्स येतील। 1.5 इंचाच्या आपण 5 ते 6 खुणा करून घ्यायच्या आहे। हे बघा आता या साईडला 5 आहे आणि त्या साईडला 5, अशा आपण 10 खुणा करून घ्यायच्या आहे। बघा आपण खुणा करून घेतलेले आहे, इकडच्या साईडने 5 आणि इकडच्या साईडने 5। पण जर आपल्याला वाटलं पुढच्या वेळेस का आपण कपडा इकडे जास्त उरतोय तर आपण अजून चुन्या पण याच्यात वाढू शकतो। तर आपण पहिले एवढ्या चुन्या घालून बघू, जर अजून एक्स्ट्रा उरत असेल कपडा तर आपण अजून 1-2 चुन्या घेऊ। हे बघा आपण सेंटरला असे कट देऊन घेतलेले आहे, म्हणजे आपल्याला कळेल की हे मधला सेंटर आहे असं। आता मधल्या सेंटरवर हे बघा ही अशी धरायची दोन्हीकडून आणि या मधल्या याच्यावर आपल्याला ठेवायची। याच्यावर आहे ना अजिबात अंतर राहू द्यायचं नाही, हे एकावर एक असे व्यवस्थित सेटिंग करून घ्यायच्या। इकडं वरती असं आपल्याला फोल्ड करायचं हाताने जरासं। हे बघा आपला इकडं भरपूर कपडा उरत आहे, तर आपल्या अजून 2 चुन्या येतील इकडं, तर आपण 1.5 इंचाच्या परत 2 चुन्या इकडे घ्यायच्या आहे। हे बघा इकडं आपण अजिबात अंतर ठेवायचं नाही, अशा एकावर एक व्यवस्थित घालून घ्यायच्या चुन्या। या साईडला पण आपण अशा फोल्ड करून घ्यायच्या एकावर एक ठेवून। पहिले आपण इकडच्या 2 चुन्या एक्स्ट्रा घेऊ अजून। आता याच्यावर आपल्याला टिप मारून घ्यायची। हे बघा सुई आपल्याला तशी अडकून ठेवायची, म्हणजे आपल्या चुन्या सुटणार नाही। आता मशीनवरच आपल्याला इथं या अशा इकडच्या साईडच्या चुन्या घालून घ्यायच्या आहे। हे बघा दोन्ही बोटाने असं धरायचं आणि अशा चुन्या एकावर एक ठेवून घ्यायच्या।
इकडे पण आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आता वरच्या साईडला आपल्याला हे बघा आपलं हे सेंटर आहे, कट दिलेला आहे इथं. तर त्याच्यावर आपल्याला तो इथं पाव इंच आपल्याला सोडून द्यायचा, त्याच्यावर चुनी घ्यायची नाही. आणि ह्या वरच्या चुन्यांमध्ये आपल्याला अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं आहे. पहिली प्लेट घेऊ आपण आणि ती ह्या खुणाच्या हे बघा आपण कट दिला आहे त्याच्या थोडंसं इकडं ठेवायची आणि तिच्यापासून ही अर्धा इंचवर ठेवायची. प्रत्येक प्लेटमध्ये अर्धा इंचाचं अंतर आलं पाहिजे. स्लीव मोठी असेल तर तुम्ही अर्धा इंच, पाऊण इंच, 1 इंचापर्यंत पण अंतर ठेवू शकता. पण आता ही स्लीव खूप छोटी आहे, ही सेटिंग करून घ्यायचं किंवा मग तुम्ही याच्यावर प्रेस पण करू शकता. अशा प्रकारे हाताने थोडंसं फोल्ड करून अशी आपण याच्यावर टिप मारून घ्यायची. हे बघा आपल्या चुन्या देऊन झालेले आहे. आता आपल्याला याच्यावर पेपर ठेवून घ्यायचा आहे. आता याचं सेंटर आणि हे सेंटर हे दोन्ही बरोबर सेंटरमध्ये आलं पाहिजे. हे बघा आपण इथं जो कट दिला होता तो कट आणि हा कट एकदम समोरासमोर आलं पाहिजे. पिन लावून घ्यायची म्हणजे आपलं इकडे तिकडे कुठे जाणार नाही. आणि बरोबर आपल्याला याच्यावर 5 नंबरची टिप मारून घ्यायची आहे. आणि ही स्लीवची वरची भाग आहे, हा उलटा भाग आहे. तर वरच्या साईडलाच आपल्याला पेपर जॉईंट करायचा आहे. खालच्या साईडने जर आपण जॉईंट केला तर तो आपल्याला अस्तरच्या अगोदर पेपर काढून टाकावा लागेल आणि मग ह्या सर्व चुन्या व्यवस्थित येणार नाही. त्यामुळे आपल्याला पेपर हा वरच्या साईडनेच लावायचा आहे. आता आपण इथं एक टिप मारून घेऊ याला. आता काठ घ्यायचा आपल्याला. बघा पेपर ज्या साईडने आपण चिटकवला आहे त्या साईडने आपल्याला काठ लावायचा आहे. तर आधी आपण जेवढं आपल्याला फोल्ड करायचं आहे तेवढंच कापड ठेवू, एक्स्ट्रा ठेवायचं नाही. हे बघा काठ सरळ आहे, तो आपल्याला असा ठेवायचा आहे उलट्या साईडला. आणि इकडे आपल्याला जो आपण प्लेन कपडा ठेवला आहे त्याच्यावर व्यवस्थित या काठाच्या शेजारी टिप मारून घ्यायची. पण हा काठ जॉईंट करून घेतलेला आहे तो आपल्याला असा करायचा आणि वरतून पण आपल्याला एक टिप टाकून घ्यायची. हे बघा आपला काठ जॉईंट झालेला आहे. आता याला आपल्याला अस्तर जोडायचं आहे. अस्तर वरच्या साईडला आपण ठेवून घ्यायचं आहे आणि इकडं आपल्याला खाली टिप मारून घ्यायची आहे. हे बघा खालच्या साईडला टिप मारून झालेली आहे. आता आपल्याला मधल्या साईडला उलट्या साईडला असं टाकून घ्यायचं आहे. आणि इकडं पण आपल्याला टिप टाकून इकडं साईडला 5 नंबरची टिप टाकून घ्यायची. हे बघा आपण स्लीवला अस्तर जोडून घेतलेलं आहे. आता आपल्या साईडला जेवढा पण कपडा एक्स्ट्रा आहे तेवढा आपण कट करून घ्यायचा आहे. आता वरचा कागद आपण काढून टाकायचा आहे. आपली इथं स्लीव तयार झालेली आहे. आता इथं आपल्या जर शोपचं बटन नसेल आपल्याकडं तर आपण ते कसं तयार करायचं ते बघू. आता इथं आपल्याला साडीच्या मॅचिंग रंगाचं शो बटन तयार करायचं आहे. हा साडीचा रंग आहे तर याला आपण आता हा पातळ आहे त्याच्यामुळे आपण डबल फोल्ड करणार आहोत. आणि आपलं जे साधं बटन असतं आपलं ब्लाऊजला आपण लावतो हे बघा ते बटन आपल्याला घ्यायचं आहे आणि ते आपल्याला इथं सेंटरला असं ठेवून घ्यायचं. असं करून घ्यायचं, पूर्ण वरती प्लेन करून घ्यायचं. याच्यामध्ये अशी सुई टाकून घ्यायची. याला 1-2 वेळेस असं गोल करून घ्यायचं आणि आपण जसं पोटली बटन तयार करतो त्या प्रकारे अशी आडी देऊन घ्यायची. त्याला जो कपडा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. हे बघा आपलं शोचं बटन तयार झालेलं आहे. खाली थोडासा एक्स्ट्रा कपडा असेल तो पण कट करून टाकायचा आहे म्हणजे आपलं स्लीववर लावताना व्यवस्थित लावता येईल. बरोबर त्याला लावून घ्यायचं आहे. लावताना हे बघा काठाच्या थोडंसं वरती ठेवायचं आहे. हे बघा मधल्या एकदम सेंटरला. आता इथं खालचा थोडासा कपडा घ्यायचा स्लीवचा आणि वरचा थोडासा बटनचा कपडा घ्यायचा आणि असं आपल्याला पॅक करायचं आहे. हे बघा आता आपलं शोचं बटन पण लावून झालेलं आहे. वाटतंय का आपण घरगुती तयार केलेलं आहे, दुकानातून आणल्यासारखंच वाटतंय. अशा प्रकारे जर तुम्हाला शोचे बटन बनवायचे असेल तर तुम्ही असे बनवू शकता.
हे बघा अशा प्रकारे आपली ही स्लीव तयार झालेली आहे। या स्लीवचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।